कारण आपल्याला जर समजा मालाची आपली गॅरंटी नसते तर आपला जो माल आहे तो आपण एवढी रिस्क म्हणजे जी त्यांना आपण गॅरंटी त्यांना दिलीच नसती. म्हणजे विषय असा आहे की जर किपिंग क्वालिटी असेल तर आपण ज्या पहिल्या काळामध्ये जे आपला जो सीझन आहे त्यामध्ये फंगस पकडणं असेल किंवा तो माल न टिकणं असेल चॅलेंजिंग असतं. कारण 3 दिवसाचं रनिंग आहे ह्या मालाला. 3 दिवसापर्यंत गेलं तर मार्केटला जसा तसा माल निघाला त्या व्यापाऱ्याला 4 पैसे सुटले. त्यामुळे त्यांना आम्हाला आनंदाने पैसे दिले. स्वतःहून त्या व्यापाऱ्याचा फोन आला साहेब की मी तुम्हाला पैसे टाकतोय. आणि आनंद ह्या गोष्टीचा वाटला की ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो व्यापारी आमच्या भागात येत नव्हता त्यानं आज 2 टनाची 4 टनाची कटिंग चालू केलेली आमच्या डेली कटिंग 2 ते 4 आणि झाडाखाली ग्रेट कटिंग आहे. आता आपण वरती पाहू शकता काही ठिकाणी माल शिल्लकच राहत नाही की झाडावरती शुगर असल्यावरती कलर असल्यामुळे त्या व्यापाऱ्याला त्याला पण काही अडचण येत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं किपिंग क्वालिटी टिकली त्याला तिथपर्यंत माल चांगला भेटला. म्हणजे आम्हाला एकाच गोष्टीचं समाधान आहे की ग्राहकाला चांगला द्राक्ष आम्ही खाऊ घालतोय याच आम्हाला सगळ्यांना समाधान आहे. माझं क्षेत्र हे अर्धा एकराला थोडस जास्त आहे. साधारण माझे हे झाड 600 झाड आहेत आणि माझं आतापर्यंत 8 टनाचं वजन बसलेलं आहे. आणि साधारणतः 500 ते 1 टनापर्यंत जो ज्या वेळेस हार्वेस्टिंग चालू होतं त्यावेळेस जे ग्रीन बंच होते ते आम्ही मागे सोडले होते. व्यापाऱ्यांना आम्ही ते ग्रीन बंच मागे सोडायला लावले होते. तो आता आपण जे द्राक्ष खातोय ती द्राक्ष त्यातलीच आहे. आणि तुम्ही बघू शकता 1 टनाचा माल हा मागे म्हणजे अजून साधारणतः आपण अर्धा टन जरी पकडला तर 8.5 टन माल जाणार आहे. म्हणजे प्रति झाड 13 ते 14 किलोचं आता वजन आहे झाड मिळालेले. आणि आपल्याला जो दर मिळाला तो मला 91 रुपयापासून ते लास्ट 85 मिळाला. सरासरी मला 87 रुपयाची यावर्षी पडलेली आहे. 87 रुपयाच्या हिशोबाने जर विचार केला तर माझे 7-1 लाख रुपये तर आरामशीर बनलेले आहेत आतापर्यंत या मालामध्ये. खर्च माझा साधारणतः म्हणजे पूर्ण वर्षाचा जर काढला तर 3-3.5 लाख रुपये माझा खर्च झाला. त्यामध्ये ह्या वर्षी आम्हाला जर जास्त खर्च गेला असेल तो तर मजुरामध्येच आमचा खर्च जास्त जातोय. कारण पावडरपेक्षा किंवा बाकीच्या दुसऱ्या याच्यापेक्षा मजुरांचा खर्च हा दरवर्षी मजूर कसं आहे आम्हाला अर्ली सीझन असतं मजूर हे आमच्याकडून अडवूनच पैसे घेतले जातात. आम्ही साधारणतः 90 किलोमीटरवरून लेबर आणत होतो नेटिंगसाठी. आणि दिवाळी होती लेबर तर भेटत नव्हते आणि मग तिकडे आणून नेटिंग वगैरे करून कारण तो कॉस्ट वाढत गेला मला शेवटी. कारण की नेटिंग असेल किंवा जेव्हा माल काढून द्यायचा असेल त्या दिवशी व्यापाऱ्याच्या दृष्टीने माल जाणं गरजेचं आहे. मग तिथून आमचा तो खर्च वाढत जरी गेला तरी साधारणतः आमचा 3.5 लाखापर्यंत खर्च गेला तरी 3.5 ते 4 लाखाचा आम्हाला नफा निघाला. आपण ह्या वर्षी जेव्हा बाग छाटली होती म्हणजे मागच्या वेळेस आपल्याला जरा प्रॉब्लेम आला होता माल जिरण्याचा संदर्भात. त्यावेळेस साहेबांची आमची चर्चा झाल्यानंतर साहेबांनी ह्या वेळेस काय केलं होतं प्लॉट छाटायच्या आधी आम्हाला 7 दिवसापासूनच आम्ही दरवर्षी असतं शेड्यूल पण ह्या वर्षी 15 दिवसापासून आम्ही बागेवरती काम करायला सुरुवात केली. महत्वाचं आम्ही मुळावरती काम केलं. मुळं ऍक्टिव्ह करून घेतल्यामुळं ह्या वर्षी माल जिरण्याची म्हणजे माल जो जिरणा हा पद्धत होती म्हणजे आमच्याकडं पाऊस चालू असतो कंटिन्यू तर ह्या वेळेस म्हणजे आम्ही मुळावरती व्यायाम आणि NH5चा योग्य वेळ दिल्या गेल्यामुळं शेड्यूल प्रमाणे गेल्यामुळं आमची झाडाची जी कार्यक्षमता आहे जी वेळेत फुटली एकसारखी बाग फुटली एकसारखा माल आम्हाला दिसायला लागला. घड जिरणं हेच म्हणजे प्रमाण कमी झालं. झाडाची कार्यक्षमता पूर्णपणे चालू राहिली. आणि दुसरी गोष्ट अशी होत गेली पुढं की साहेबांचं वेळोवेळी येणारं शेड्यूल असेल परत आणखी आम्हाला दरवर्षी फ्लावरिंग मध्ये अडचणी येत होत्या तर आम्ही 23व्या दिवशी पानदेट परीक्षण घेतल्यामुळं आम्हाला झाडामध्ये काय कमतरता आहे काय नाही कमतरता हे आम्हाला समजत गेली. त्याच्यामुळे आम्हाला जे फ्लावरिंग मध्ये आम्हाला टोटली पाऊस असतो आमचं दिवसभर किंवा रात्री पण फ्लावरिंग मध्ये म्हणजे फ्लावरिंग हे पावसातच असते. त्यामुळे साहेबांचा एक जो फॉर्म्युला आहे तो कल्चरचा तो आम्ही वापरत गेलो. त्याच्यामुळं कल्चरमुळे असं झालं की पानावरती त्या कल्चरच्यामुळे पानावरती पाणीच टिकत राहत नव्हतं किंवा गाढात पाणी टिकत नव्हतं. जसं पानावर पाणी पडलं की लगेच उघळून जातं त्याच पद्धतीनं
आम्हाला त्याचे रिझल्ट भेटत गेले. वेळच्या वेळी जो योग्य स्प्रे आहे तोच मारत गेल्यामुळे आमचा खर्चही वाचला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा माल वाचला. फ्लावरिंग आमची वाचल्यामुळे घरातला डावणी असेल किंवा पानावला डावणी असेल तो कुठेही बघायला तुम्हाला सापडणार नाही. आज प्लॉट खाली होऊन जवळजवळ 20 दिवस आजच्या घडीला तुम्हाला सांगतो. तर अजूनही पानाची पत्ती जर तुम्ही बघितली म्हणजे आयओझोनचे पहिल्यापासून जे हात आम्ही मारलेले आहेत त्यामुळे पान मोठं झालेलं आहे. पान राट झाल्यामुळे व पानाची रुंदी वाढल्यामुळं आज झाडाला जे अन्न तयार करायचं होतं ते झाडाचं पूर्ण अन्न आजही त्याचं चालू आहे. म्हणजे ते पान पहिल्या 17व्या दिवसापासून ते आतापर्यंत जे हे होतं त्यामुळे आता पूर्ण कार्यक्षमतेने आणि कुठेही पान सुकलेलं तुम्हाला दिसणार नाही. पान हिरवं राहिलेलं आहे त्या वेळेपासून.